नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 3 जाहिराती बघणार आहोत। या तीनही जाहिराती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत। यामधील पदे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची असणार आहेत। तसेच ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। पहिली जाहिरात आहे हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्थेची। धामणगाव एज्युकेशन सोसायटी, धामणगाव रेल्वेद्वारा संचलित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती या ठिकाणी अनुदानित तत्वावरील शिक्षण सेवकांच्या जागा भरणे आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिल्या पदाचे नाव आहे प्राथमिक शिक्षण सेवक। याकरिता एक पद रिक्त आहे। विषय आहे सर्व विषय आणि हे पद वर्ग 5वी करिता आहे। शैक्षणिक पात्रता HSC कला, सोबतच D.Ed किंवा DTED आणि TAT किंवा CTAT 60% अनिवार्य, तसेच MSc IT। संवर्ग आहे खुला। या पदासाठी मानधन शासन नियमानुसार असणार आहे। या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे प्राथमिक शिक्षण सेवक। याकरिता एक पद रिक्त आहे। विषय आहे सर्व विषय आणि हे पद वर्ग 5वी करिता आहे। शैक्षणिक पात्रता HSC विज्ञान, D.Ed किंवा DTED, तसेच TAT किंवा CTAT 60% आणि MSc IT अनिवार्य। संवर्ग आहे खुला। मानधन शासन नियमानुसार। या दोन्ही पदांसाठी मुलाखत दिनांक व वेळ दिनांक 20 ऑगस्ट 2026 गुरुवार दुपारी 2 वाजता असणार आहे। टीप दिलेली आहे। 1. संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमांच्या अधीन राहून खालील पदे भरण्यात येतील। 2. वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील। 3. वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील। याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज, मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतींसह स्वखर्चाने वर नमूद दिनांकास रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दिलेल्या वेळेच्या 1 तास अगोदर उपस्थित राहावे। ही जाहिरात मुख्याध्यापक आणि सचिव, शाळा समिती, सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल, धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 20 ऑगस्ट 2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो। तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो। या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून समजून घ्यायच्या आहेत। जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ। दुसरी जाहिरात आहे 100% अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची। मोती स्मृती ज्ञान जागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेपंप ठाणा तालुका जिल्हा भंडारा द्वारा संचलित बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक दर्जाप्राप्त 100% अनुदानित नवनीत माध्यमिक विद्यालय खमारी भुज तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथे शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 नुसार पद भरण्यात येणार आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया। पदाचे नाव आहे शिक्षण सेवक। हे पद इयत्ता 9वी ते 10वी करिता असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA इंग्रजी किंवा मराठी आणि B.Ed
मानधन शासन नियमानुसार. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे आणि या ठिकाणी एकूण एक पद भरण्यात येणार आहे. सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मूळ दस्तऐवजांसह दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोज रविवार सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत नवनीत विद्यालय खमारी बुज तालुका मोहाडी जिल्हा भंडारा या ठिकाणी स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. ही जाहिरात अध्यक्ष सचिव शाळा समिती नवनीत माध्यमिक विद्यालय खमारी बुज तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 16 ऑगस्ट 2026ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण हे पद 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तिसरी जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची. क्षमा शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर अल्पसंख्याक संस्था या संस्थेद्वारा संचालित क्षमा उर्दू प्राथमिक शाळा सिद्धेश्वर नगर 5 मर्जेवाडी सोलापूर येथे खालील पदाची आवश्यकता आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC DED सोबतच MSCIT तसेच TAT किंवा CTAT पात्रता अनिवार्य. याकरिता एक पद 100% अनुदानित भरण्यात येणार आहे. पदाचे मानधन व वेतन श्रेणी ही शासन नियमानुसार असणार आहे. तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रांसह कार्यालयात दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. ही जाहिरात अध्यक्ष क्षमा शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे 14 ऑगस्ट 2026 रोजी मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण हे पद 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.